Welcome my dear friends. Today we are going to introduce the new concept that is sector of the circle. आता आपल्याला सर्कल म्हणजे काय आहे हे माहिती आहे. ओके, सर्कलचे जे कंपोनंट्स असतात त्याच्यामध्ये आपण रेडियस घेतो, सेंटर घेतो, कॉर्ड घेतो, ओके, डायमीटर घेतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पाहिल्यात आपण. त्याच्यानंतर आपण त्याचा एरिया काढलेला आहे, त्याचा सर्कमफरन्स काढलेला आहे. ओके, सो आता जे आपल्याला पाहायची नवीन कन्सेप्ट दॅट इज सेक्टर ऑफ द सर्कल. सेक्टर नेमकं कशाला म्हणायचं, ठीक आहे. म्हणजे सेक्टर ही कन्सेप्ट आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये उपयोगी पण पडते. पहा मग ती कशा पद्धतीने आहे. एखाद्या अशा प्रकारच्या भागाचा एरिया काढणं, हा जो भाग आहे हा म्हणजेच काय आहे, सेक्टर आहे. ओके, विच इज कव्हर्ड बाय असं म्हटलं तर चालेल का बघा, 2 रेडियस. आणि हे त्याचे काय आहे म्हणून आपण त्याला जो एंड पॉइंट, समजा या रेडियसचे दोन्ही एंड पॉइंट जे आहेत ते जॉईन करणार हा जो कर्व पोर्शन आहे किंवा ही कर्व लाईन म्हणूया थोडा वेळ आपण त्याला, ठीक आहे. तर हे जे आहे याला आपण काय म्हणतो, सेक्टर ऑफ द सर्कल. मग आता हा जो सेक्टर आहे याचा आपल्याला एरिया जर काढायचा असेल तर तो आपण कसा काढायचा. ओके, इट इज व्हेरी इझी ऍक्च्युली. आपल्याला आधी सगळ्यात महत्त्वाचं माहित पाहिजे की हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ द सर्कल. ओके, यू नो द फॉर्म्युला टू फाइंड द एरिया ऑफ द सर्कल दॅट इज पाय आर स्क्वेअर. ओके, आता मला सांगा ह्या पाय आर स्क्वेअरला मी असं लिहू शकतो का, 1/1 पाय आर स्क्वेअर. नो प्रॉब्लेम, लिहू शकता, काहीच अडचण नाही. कारण हा पूर्ण आहे. 1/1 म्हणजेच काय असतो 1. मग मी ह्यालाच अजून असं लिहू शकतो का, पहा बरं, 360/360 पाय आर स्क्वेअर. डेफिनेटली लिहू शकतो. आता याचं मिनिंग काय ते लक्षात घ्या. 360 डिग्रीचा सर्कल असतो, तो पूर्ण सर्कल कव्हर केलाय यानं किती पैकी, 360 पैकी. क्लिअर. 360 आउट ऑफ 360 इज कव्हर्ड बाय द सर्कल अँड दॅट इज वाय 1/1 पाय आर स्क्वेअर. ओके, मग जर समजा एखाद्यानं काय केलं असेल, 180 डिग्री सर्कल कव्हर केलं असेल, किती पैकी, 360 पैकी. ओके, 360 पैकी 180 सर्कल कव्हर केलेला आहे किंवा पूर्ण, म्हणजे आपण थोडक्यात त्याला काय म्हणून, डायमीटर ओढला तर इकडचा भाग आणि इकडचा भाग. ओके, तर तो जर समजा सेक्टर असेल तर त्याचा एरिया काय व्हायला पाहिजे. जर पूर्ण सर्कलचा 360/360 होतं, पण आपल्याला 360/360 लिहायची गरज का पडत नाही, कारण काय तर हे पूर्ण असतं, दॅट इज 1. हे 1 असतं म्हणून आपण इथे हे डायरेक्ट लिहितो, हे सुद्धा लिहित नाही. मग जर समजा तोच 180/360 असेल तर आपल्याला डायरेक्ट लिहिता येणार नाही. दॅट टाइम वी हॅव टू राईट 1/2 पाय आर स्क्वेअर. पटतंय का बघा बरं. ओके, जर समजा हाच काय असेल, 90 डिग्री असेल तर इथं येणार 90 डिग्री/360 पाय आर स्क्वेअर. म्हणजेच काय आलं, 1/4 पाय आर स्क्वेअर. ओके, सो म्हणजे याचा अर्थ काय, इथं कोणी पण असू द्या, इथं काही पण असू द्या, इथं आपल्याला काय करायचंय, त्या सेक्टरनं इथं दोन म्हणजे सर्कल ऍट द सेंटर जो अँगल केलेला आहे तो अँगल आपल्याला वरती लिहायचा. मग तो किती असू द्या, सपोज तो काय आहे, एक्स आहे, तर x/360 पाय आर स्क्वेअर. हा झाला फॉर्म्युला. कशासाठी, याचा जर एरिया तुम्हाला काढायचा असेल, कारण हा त्यानं किती भाग घेतलाय, म्हणजे एक्सच्या ऐवजी फक्त त्यांना फॉर्म्युल्यामध्ये दिले तुम्हाला θ/360 पाय आर स्क्वेअर. खूप सोपं फॉर्म्युला, एरिया ऑफ द सेक्टर. म्हणजे तुम्हाला माहित काय असणं गरजेचं आहे, त्या सर्कलची रेडियस आणि त्या सेक्टरचा जो या ठिकाणी तयार झालेला अँगल आहे दॅट इज कॉल्ड थिटा, तो तुमच्याकडे असला की तुम्हाला याचा एरिया काढायला काहीही अवघड नाही. आता एक गोष्ट लक्षात आली असेल, तुमच्या फॉर्म्युला लक्षात आला. चला, ओके, आता त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हा जो सेक्टर असतो तो 2 प्रकारचा असतो. म्हणजे कसं बघा, 2 प्रकारचा म्हणजे कसं, हा जो आहे ना तो डेफिनेटली काय आहे, कमी आहे 180 पेक्षा. ओके, कारण 180 म्हटलं काय होणार आहे, हा डायमीटर येणार आहे. ओके, मग हा 100% हा इकडचा जो आहे ना, हा तो कसा असणार आहे, 100% हा कसा असणार आहे, हा जर मायनर असेल, लक्षात घ्या, हा जर काय असेल मायनर असेल तर हा काय असेल, 100% मेजर सेक्टर असेल. पटतंय का बघा बरं. ओके, म्हणजे ही थोडक्यात फुलाची पाकळी, ह्याला वर्तुळ पाकळीच असं म्हणतात मराठीमध्ये, ठीक आहे. म्हणजे ही कशी झाली, लघु वर्तुळ पाकळी झाली, ही कशी झाली, विशाल वर्तुळ पाकळी झाली, मोठी झाली, ठीक आहे. म्हणजे याचा एरिया आपल्याला काढणं अवघड नाही. आणि एकाचा जर दिलेला असेल तर दुसऱ्याचा सुद्धा काढता येतो, कारण रेडियस 30 आहे तुमच्याकडं, फक्त अँगल चेंज होणार आहे. इथं जर समजा 60 असेल तर इकडे 300 येईल, ठीक आहे. कारण ते दोघं मिळून त्या सर्कलचं एरिया क्लिअर करणार आहेत, कव्हर करणार आहेत. ओके, सो अशा पद्धतीने म्हणजे आपल्या लक्षात काय आलं, पहा, मायनर सर्कल, म्हणजे हा जो सर्कल आहे त्या सर्कलचे 2 भाग जर झाले समजा, तर एक मायनर होऊ शकतो, दुसरा मेजर. पण काही वेळेस हा 180 असतो, त्यावेळेस काय होणार, मग सेमी सर्क्युलर होणार, म्हणजे दोन्ही सेम असणार, त्याच्यात बदल येणार नाही. मग आता आपल्याला माहित झालं की हाऊ टू फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर साठी फॉर्म्युला लक्षात आला असेल आपल्या. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय आहे पहा, एरिया
ऑफ सेक्टर इज इक्वल्स टू थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर डायरेक्ट मी तुम्हाला हा फॉर्म्युला लिहून दिला असता तर तुम्ही कन्फ्युज झाला असता की हे नेमकं काय. पण आता आपल्या लक्षात आलं की 1/1 म्हणजेच काय असतो, पाय आर स्क्वेअर असतो. ठीक आहे, तर त्या पद्धतीने आपल्या लक्षात ठेवायचं. फक्त थिटा आणि रेडियस आपल्याकडे असले की आपल्याला त्या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढता येतं. नो प्रॉब्लेम इज देयर, राईट. ओके, तर हे झालं एरिया ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ द सेक्टर आपल्याला लक्षात आलं. मायनर आणि मेजर आणि मायनर ह्या दोन्ही गोष्टी पण लक्षात आल्या. त्याच्यानंतर आपल्याला महत्वाची पुढची जी गोष्ट आहे, मायनर मेजर कळाले आपल्याला, त्याच्यात आता काही अडचण नाही. आता पुढची जी गोष्ट आहे लेंथ ऑफ अन आर्क. पहा आता एक लक्षात घ्या गोष्ट की इथे मी काय केलं होतं, थिटा आपण 360 घेतलं होतं. म्हणजे प्रत्येक वेळेस तो गिव्हन अँगल आणि त्याच्यानंतर टोटल 360 आणि त्याला मल्टिप्लाय केलं होतं कशानं, पाय आर स्क्वेअरनं, त्याच्या एरियानं. आता आपल्याला काढायचे लेंथ ऑफ द आर्क. लेंथ ऑफ द आर्क. आता लक्षात घ्या आधी लेंथ कशाला म्हणायचं. लेंथ म्हणजे आपल्याला माहिती आहे लांबी. ओके, आता लेंथ ऑफ आर्क. आर्क कशाला म्हणतो आपण, हा एक पॉइंट आहे सर्कलवरती, हा एक पॉइंट आहे. तर हे जे ए आणि बी जे दोन पॉइंट आहेत ते जोडणारा जो काही हा कर्व भाग आहे दॅट इज कॉल्ड आर्क. याला आपण काय म्हणतो, आर्क असं म्हणतो. आणि मग याची लेंथ म्हणजे काय, ए पासून बी पर्यंतचा टोटल डिस्टन्स हा जो आहे याला काय म्हणतो आपण, लेंथ ऑफ द आर्क. या आर्कची लांबी, लेंथ. ठीक आहे, मग ती कशी काढायची ते सुद्धा खूप सोपं आहे. आता मला सांगा, टोटल सर्कल जो आहे त्यानं टोटल कव्हर केलेलं आहे 360. क्लिअर, त्यानं टोटल कव्हर केलं किती, 360. म्हणजे हा आता इथून इकडे आलाय, म्हणजे याचं सुद्धा याचं जे मेजरमेंट असतं तेच इकडे असतं ना. म्हणजे हे सुद्धा किती असतं, तेवढंच असतं जेवढं हे आहे. म्हणजे याच्यात सुद्धा 360 अपॉन 360 येतो टोटल सर्कलसाठी. म्हणजे सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला माहिती आपल्याला काय आहे, 2πr किंवा ज्याला आपण पायडी म्हणतो. ऍक्च्युली हा 2πr म्हणजे सुद्धा काय, 360 अपॉन 360 2πr आहे. कारण याला पुन्हा कॅन्सलेशन आणि 2πr ॲज इट इज राहतो. म्हणजे सेम अजून इथं आपल्याला वापरता येतो फॉर्म्युला थिटा अपॉन 360 इंटू 2πr. कारण सर्कम्फरन्सचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, परिमिती जी असते काय म्हणतो आपण, परिघ जो याचा असतो तो किती असतो, 2πr असतो. मग आपण केलं काय इथं, तेच वापरलं, थिटा अपॉन 360 इंटू 2πr. ओके, आता जर समजा थिटा 60 असेल तर त्या प्रमाणात कमी होईल, 100% कमी होणार आहे. कारण काय बघा, आता 360 अपॉन 360 जर घेतलं तर हे ऍज इट इज राहणार. हे जसं जसं कमी होईल, समजा 180 घेतलं आपण, 180 घेतलं तर हे काय होणार आहे, 1 2 जा आणि इकडे काय होणार आहे 2πr. म्हणजे पुन्हा काय होणार आहे, 2 ला 2 कॅन्सल. म्हणजे जसं जसं याचा अँगल कमी होत जाईल, जसं जसं अँगल कमी होत जाईल तसं तसं सर्कम्फरन्स सुद्धा काय होईल, कमी होत जाईल. मेजरमेंट जसं कमी होईल तसं सर्कम्फरन्स सुद्धा काय होणार, त्याचा साहजिकच कमी होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ही लांबी कमी होत जाणार आहे जसं जसं आपण अँगल कमी करणार. साहजिक आहे. पहा, जर आपण एवढा घेतला असता, हा पूर्ण एवढा, तर ही लांबी जास्त आहे. तोच कमी केला, ही लांबी काय होणार, कमी होणार. साहजिकच आहे, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला, मग आता याचा सुद्धा एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला काय घेतला आपण, थिटा अपॉन 360 इंटू 2πr. आता एक लक्षात घ्या, आपल्याला डोक्यात एकच आणायचं आता की एरियाचं आणि लेंथचं काय म्हणतो पहा, एरिया ऑफ द सेक्टर आणि लेंथ ऑफ द सेक्टर यांचं काही रिलेशन आहे का हे आपल्याला एकदा चेक करायचं. पहा, आपण दोन फॉर्म्युले पाहिले, एरिया ऑफ सेक्टरचा आणि पेरिमीटर ऑफ किंवा लेंथ ऑफ द सेक्टर म्हणूयात, त्या सेक्टरची लेंथ किती असते. आता पहा, जर समजा हा जो तुकडा आहे, हा तुकडा ही पाकळी एवढी, ह्याचं जर पेरिमीटर काढायचं असेल तर कशी काढाल, लक्षात घ्या. तुम्हाला एल ही काढता येईल फॉर्म्युलानुसार आणि ह्या दोन रेडियस आहेत त्या दोघींचं ऍडिशन करावं लागेल. म्हणजे तुम्हाला तो जे खालचा जो त्रिकोण तर म्हणता येणार नाही कारण हा कर्व भाग आहे, याची पेरिमीटर सुद्धा तुम्हाला काढता येते. इट इज व्हेरी इझी. ओके, याच्यात अवघड असं काही नाही, फक्त ते कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. फॉर्म्युले लर्न करायचे, पाठ करायचे बिलकुल नाहीत. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं की त्या दोघांचं मग रिलेशन काय आहे का. म्हणजे कोणाचं रिलेशन पाहतोय पहा आपण, रिलेशन बिटवीन एरिया अँड लेंथ ऑफ सेक्टर. बरोबर आहे, सेक्टरचं, बरं, सेक्टरचा एरिया आणि सेक्टरची लेंथ यांच्यामध्ये काही रिलेशन आहे का हे आपण चेक करतो. म्हणजे काय थोडक्यात, तर ए याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल्स टू थिटा अपॉन 360 इंटू पाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे कशाचा, एरियाचा. आणि लेंथचा जो फॉर्म्युला आहे, ठीक आहे, इथं मी बाजूला करतोय थोडंसं, लेंथचा फॉर्म्युला आहे थिटा अपॉन 360
इंटू 2 पाय आर हा झाला फॉर्म्युला कशाचा, लेंथचा. आता बघा दोघांकडे एक गोष्ट वाटते आपल्याला सारखी असल्यासारखी, कुठली, थिटा अपॉन 360 थिटा अपॉन 360. हे काम केलं तर आपण थिटा अपॉन 360 ला एका साईडला घेता येते का ते पाहूयात. म्हणजे कसं पहा, मी आता एरिया कसा घेतोय, ए इकडे येऊ शकतो, ठीक आहे, किंवा हे जे आहे हे मल्टिप्लिकेशन मध्ये यायच्या इकडे जर आलं तर काय होईल पहा बरं, ए अपॉन काय व्हायला पाहिजे, ए अपॉन पाय आर स्क्वेअर बरोबर आहे, इज इक्वल्स टू थिटा अपॉन, पटतंय का पहा बरं. हे मी काय केलं, हे मल्टिप्लिकेशन मधला पाय आर स्क्वेअर इकडे आणला, मल्टिप्लिकेशन मधला पाय आर स्क्वेअर इकडे आणला, ठीक आहे, हे एक इक्वेशन तयार झालं. तसंच इकडे एक इक्वेशन तयार होईल पहा, हा इकडे आणला, यल जागेवर आहे, हा इकडे आला 2 पाय आर आणि इकडे इंटू काय आला, इज इक्वल्स टू काय आला, थिटा अपॉन 360. आता दोघांची पण राईट साइड जी आहे थिटा अपॉन 360 आली. याचा अर्थ काय, राईट साइड सेम म्हणजे लेफ्ट साइड कशी असणार, 100% सेम असणार. म्हणजे ए अपॉन पाय आर स्क्वेअर हा कोणाशी इक्वल येणार आहे, यल अपॉन 2 पाय आर बरोबर इक्वल येणार आहे. मग आता याच्यातून काही फॉर्म्युला तयार करता येतो का पाहता येईल आपल्याला. म्हणजे इथं आता काय करता येतंय का, आता हे कशात आहे मला सांगा, हे सध्या आहे डिवाइड मध्ये, इकडे गेले की कशात जाणार आहे, 100% मल्टिप्लिकेशन मध्ये. सो कॅन आय से ए इज इक्वल्स टू, पहा इथं खाली कंटिन्यू करतो, ए इज इक्वल्स टू एल अपॉन पाय आर स्क्वेअर. ओके, पहा मी काय लिहिले लक्षात घ्या, सॉरी हे 2 पाय आर यायला पाहिजे होतं ना. ओके, सो ए जागेवर घेतला, हा जो आहे हा पोर्शन, हा जो डिनॉमिनेटर आहे तो इथं मल्टिप्लाय मध्ये जाणार. म्हणजे काय होईल, एल अपॉन 2 पाय आर इंटू पाय आर स्क्वेअर. आता पहा या पायला हा पाय कटला, ह्याच्यात एकच आर आहे, याच्यातला एक आर कटला. म्हणजे काय राहिलं पहा, ए इज इक्वल्स टू काय येतोय, एल इंटू इकडे वरती एक आर शिल्लक आहे, इथला 2 होते आरचे बरोबर, एक कट केला म्हणजे काय उरला फक्त एक आर आहे अपॉन मध्ये 2. म्हणजे लक्षात आलं तर पहा, तुम्हाला एखाद्या सेक्टरचा एरिया अशा कंडिशन मध्ये पण काढतो तो ज्यावेळेस तुम्हाला लेंथ आणि रेडियस दिलेली. लक्षात घ्या, लेंथ आणि रेडियस म्हणजे काय, तुम्हाला समजा हे दिलेलं आहे याची लेंथ आणि ही पण रेडियस दिलेली आहे, तरी सुद्धा तुम्हाला याचा एरिया काढता येतो. म्हणजे थिटा तुमच्याकडे अवेलेबल नसताना सुद्धा तुम्हाला सेक्टरचा एरिया काढता येतो. त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे एल आर अपॉन 2. एल इंटू आर म्हणजेच काय, एल आर अपॉन 2. एरियाचे 2 फॉर्म्युले पाहिले आपण. एरिया 2 कंडिशन मध्ये आपल्याला काढता येतो. पहिली कंडिशन म्हणजे काय, थिटा दिलेला असेल आणि दुसरी कंडिशन थिटा दिलेला नसेल तरी सुद्धा आपल्याला एरिया काढता येतो. राईट, ओके, याचा अर्थ आपले 3 फॉर्म्युले क्लिअर झाले. आता पहिला फॉर्म्युला कुठला होता, एरिया ऑफ द सेक्टर. त्याच्यात काय बघितलं आपण, ज्यावेळेस थिटा दिलेला असेल, ओके, वेन थिटा इज गिवन, थिटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर, हा पहिला फॉर्म्युला. दुसरा बघितला आपण लेंथ ऑफ द सेक्टर, त्याची लेंथ कशी काढायची, ओके, लांबी म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. तर ते कसं काढलं आपण, तर ते काढण्यासाठी थिटा अपॉन 360 2 पाय आर घेतला, कारण सर्कमफरन्सचा 2 पाय आर असतो. आणि तिसरा फॉर्म्युला आपण जो बघतोय तो एरियाचाच आहे पुन्हा एकदा, पण हा कधी आहे, वेन थिटा इज नॉट गिवन अँड रेडियस ॲज वेल ॲज लेंथ इज गिवन. रेडियस आणि लेंथ जर दिलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा एरिया काढता येतो. दॅट इज एल आर अपॉन 2 किंवा एल इंटू आर अपॉन 2, अशा पद्धतीचा तो फॉर्म्युला आहे. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट प्रॅक्टिस सेट 7.3. ओके, सो याच्यातला पहिला क्वेश्चन जो आहे तो मी रीड करतोय, सो प्लीज लिसन केअरफुली. So the question is, radius of circle is 10 centimeter. You have given the radius of the circle. Measure of an arc of circle. बघा काय दिलंय, measure of an arc of circle is 54 degree. Okay. Find the area of the sector associated with the arc. So pi is given 3.14. Question इतका सोपा आहे, फक्त तुम्हाला थोडंसं डोकं लावायचं काही अवघड, ठीक आहे. So what is given? The first you have given the radius of the circle. Okay. So radius is equals to 10 centimeter. Okay, then you have given theta also. Okay, so measure of the arc. Measure of the arc. काय सांगितलं बा, आर्कचं मेजरमेंट दिलेलं आहे, दॅट इज थीटा. आपण त्याला थीटा म्हणतो. थीटा इज इक्वल्स टू 54 डिग्री. किती दिलेला आहे, तर तो दिलेला आहे 54 डिग्रीचा. ठीक आहे, आपल्याला काढायचा आहे काय, एरिया ऑफ द sector. So we have to find area of the sector. So I will write here area of the sector formula. Okay, so what is formula? Theta upon 360 into, लक्षात घ्या, into 2 pi r. बरोबर आहे, नो, एरिया साठी काय घेतो आपण, पाय आर
स्क्वेअर लक्षात घ्या. ठीक आहे. आता पहा अजून एकदा मी काय रिपीट करतोय. आपल्याला सेक्टरचा काय दिलेला आहे आपल्याला काय दिलंय जस्ट अ मिनिट. तुम्हाला देताना दिलंय आर्क ऑफ द मेजर ऑफ अँड आर्क ऑफ द सेक्टर, म्हणजे ते जे मेजरमेंट आहे ना आर्कचं ते तुम्हाला दिलेलं, म्हणजे दोन रेडियस जिथे एकत्र येतात तिथं केलेला अँगल तुम्हाला दिलेला आहे. राईट. सो तो लिहिला. त्याच्यामुळे मी फॉर्म्युला LR/2 का वापरला नाही, कारण मला लेंथ दिलेली नाही. जर लेंथ असते तर मी LR/2 वापरला असता. सो यू हॅव गिवन थीटा, सो यू यूज दिस फॉर्म्युला. राईट. ओके. सो आय एम रायटिंग θ/360 इंटू, आता थीटा दिलेला आहे, थीटा इज 54, सो यू कॅन राईट हिअर 54. आणि इकडे पायची किंमत तुम्हाला 3.14 घ्यायला सांगते. लक्षात घ्या कधी पण थीटा जर समजा रेडियस जर 10 किंवा अशा दुसऱ्या ह्याच्यात असेल तर पायची व्हॅल्यू 3.14 घ्या. ठीक आहे. जर दिलेलं असेल की हे घ्या तर तीच घ्या. ठीक आहे. सो इंटू कॅन आय से स्क्वेअर ऑफ 10? डेफिनेटली. ओके. आता पहा किती सोपं आहे. सो बोथ द नंबर्स आर डिव्हिजिबल बाय आय थिंक 18. ओके. 18 3s and 18 right, 18 2s. Okay, so this is 20. Right. Okay, now you can see 20 is here. इथं 3 आहे. आता हे दोघं डिव्हिजिबल तर नक्कीच नाही. आपलं जे कॅन्सलेशन पुढे चालणार आहे ते आपण करूयात. आता आपल्याला माहित झालं 3/20 इथे येणार आहे. ओके. सो इंटू 3.14 इंटू 100 इज इट ओके. बघा लक्षात घ्या काय केलं. इथं 100 घेतो कारण 10चा स्क्वेअर 100 होतं. ठीक आहे. सो नाव आय कॅन डिवाइड दिस 100 बाय 20. 21 जा 20, 25 जा. ओके. आता पहा काय झालं, काय काय उरलं ते क्लिअर करा. सो 3 इज रिमेन. 3 इंटू 5 15 करतोय मी इथं. 15 इंटू 3.14. नाव वी हॅव टू मल्टिप्लाय. आधी बघा काही शिल्लक राहतंय का. θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर, इथं आर स्क्वेअर कॅन्सल केला, 10चा स्क्वेअर 100 आहे. ओके. नाव वी विल मल्टिप्लाय ओनली. ओके. सो 15 4 जा 60. पॉईंट नंतर बघूया. 15 4 जा 60. 15 1 जा 15 प्लस 6 21 कॅरी 2. 15 3 जा 45 प्लस 2 47. वेअर वी हॅव टू पुट द पॉइंट. डेसिमल पॉइंट आपल्याला कुठं ठेवावं लागेल याचा विचार करूयात आता आपण. डेफिनेटली आफ्टर 2. ओके. फ्रॉम द राईट साइड. सो 47.10 what centimeter square. Why? Because this is area. हा एरिया आहे म्हणून 47.10 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे पुन्हा तुम्हाला खाली स्टेटमेंट लिहावं लागेल. द एरिया ऑफ द सेक्टर इज area of the sector is 47.10 centimeter square. So this will be the area of the sector. Okay, please take the screenshot. Now come at question number 2. Question second, and this question is measure of an arc of the circle is 80 degree. Okay, पहा लक्षात घ्या काय दिले. लगेच आपल्याला लिहायचं मेजर ऑफ अन आर्क. मेजर ऑफ आर्क. ओके. मेजर ऑफ अन आर्क ऑफ द सेंटर इज इक्वल्स टू दॅट इज थीटा. थीटा म्हणतो आपण त्याला 80 डिग्री. ठीक आहे. आफ्टर दॅट यू हॅव गिवन अँड इट्स रेडियस इज सेम. यू हॅव गिवन द रेडियस ऑल्सो. रेडियस इज इक्वल्स टू व्हॉट, दॅट इज 18 आय थिंक. येस, 18 सेंटीमीटर. ओके. अँड देन व्हॉट यू हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ द आर्क. तुम्हाला लेंथ काढायची कशाची, आर्कची. पुन्हा एकदा एल काढायचा. ठीक आहे. सो ऍक्च्युली याच्या आधी आपण एरिया काढलेला आहे. एल साठी फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय आहे. सो लेंथ ऑफ द आर्क इज इक्वल्स टू लेंथ ऑफ आर्क इज इक्वल्स टू θ/360 into 2 pi r. So this is the formula. Okay. So I think the value of pi is given, that is 3.14. So 80/360 into 2 into 3.14 into what is radius? Radius is 18. Okay, radius is 18. आता पहा रेडियस 18 आहे म्हटल्यावर आपल्याला त्याचा फायदा काय. ओके. आता हे दोन्ही हे जे 18 ना हा डिवाइड होऊ शकतो. कसा पहा. आधी आपण याला काय करू, हा कॅन्सल करूया असं. ठीक आहे. पुन्हा एकदा 18 1 जा 18, 18 2 जा. ओके. 18 2 जा झाला. आता पुढे काय करता येईल पहा, 2 ने याला कॅन्सल करता येईल. 2 1 जा 2, 2 4 जा 8. आता कॅन्सल झालं 360 टोटली. आता राहिलंय काय पहा, 4 into 2 8 आणि 8 into 3.14. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल समजा
8 into 3.14. So now we will multiply. 8 4s are 32. So 2 will be there, 3 carry. 8 1s are 8. 8 plus 3, 11 carry 1. And 8 3s are 24. Okay, 24 plus किती आला 8 24 plus 1 25. पुन्हा एकदा दोन नंतर पॉइंट. आता ही आहे लेंथ. दिस इज नॉट एरिया. म्हणजे याला फक्त यायला पाहिजे युनिट सेंटीमीटर. ओके, सो लेंथ ऑफ द सेक्टर, लेंथ ऑफ द सेक्टर इज व्हॉट 25.12 सेंटीमीटर. लक्षात घ्या, एरिया असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर, पण आपण लेंथ काढली म्हणून ओनली सेंटीमीटर. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now come at question 3. Okay, now question 3 is radius of the sector of circle is 3.5. पहा आता तुम्हाला काय दिले, रेडियस दिले. ठीक आहे. सो काय म्हटलं पहा, द रेडियस ऑफ द सेक्टर ऑफ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ इट्स आर्क, लेंथ दिलेली आहे, लेंथ ऑफ आर्क इज 2.2. फाइंड द एरिया. लक्षात आलं असेल, थर्ड फॉर्म्युला वी हॅव टू यूज हिअर. पहा आपण तिन्ही क्वेश्चन मध्ये पाहिल्या, स्टेप बाय स्टेप काय केले, सगळे फॉर्म्युले यूज करत आलो. ठीक आहे. सो यू हॅव गिवन रेडियस ऑफ, यू कॅन राईट लाईक दिस, रेडियस ऑफ सेक्टर. सेक्टर म्हणा किंवा सर्कल म्हटला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. एरिया ऑफ सेक्टर इज रेडियस ऑफ द सेक्टर आर इज इक्वल्स टू 3.5 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ द सेक्टर, लेंथ ऑफ सेक्टर त्याला आपण एल म्हणतो, दॅट इज 2.2 सेंटीमीटर. ठीक आहे. पहा किती सोपं झालं. आता आपल्याला करायचं काय, आपल्याला दोन्ही दिले. लक्षात घ्या, आपण थर्ड फॉर्म्युला पाहिला होता, LR/2, तोच आपल्याला इथे वापरायचा आहे. सो एरिया इज इक्वल्स टू L इंटू R/2. ह्या दोन्हीला जरी डिनॉमिनेटर 2 केला तरी चालेल, याला एकट्याला केला तरी चालेल, कारण हा ऑलरेडी दोघांनाही कॅन्सल करू शकतो. ठीक आहे. सो LR/2 मी असंच लिहितोय, म्हणजे पुन्हा तुमचं कन्फ्युजन नको फॉर्म्युलानुसार. So I will write the values only. So R is equals to 3.5 and L is equals to, उलटा केला व्हॅल्यू मी इकडचे तिकडे केले, नो प्रॉब्लेम, मल्टिप्लिकेशन मध्ये चालतं ते. सो 3.5 and divide by 2. So this 2.2 is divisible. 2 ones are 2, 2 ones are 2. So 1.1. Can I say 1.1 into 3.5? Yes, definitely. Now we will multiply only. 11 5s are 55, carry 5. 11 3s are 33 plus 5 38. So now where we have to put the point? Definitely after two numbers from the right side. So 3.85. What is this? This is area. So you have to write centimeter square. ठीक आहे. म्हणजे पुन्हा तुम्हाला स्टेटमेंट लिहावं लागेल. द एरिया ऑफ सेक्टर is किती 3.85 centimeter square. Okay, so this is your question number 3. Please take the screenshot. Now come at the next question, question number 4. So question number 4 is radius of circle is 10 centimeter, area of sector of the circle is 100 centimeter square. Find the area of corresponding major sector. आता क्वेश्चन आधी समजून घ्या की नेमका काय म्हणतोय. तुम्हाला काय दिलेले पहा, एरिया दिलेला आहे कशाचा, सेक्टरचा, रेडियस पण दिले. तर तुम्हाला विचारलं त्याचा जो करस्पॉन्डिंग सेक्टर आहे त्याचा एरिया काढायचा, म्हणजे दुसरा जो आहे ना त्याचा जोडीदार, म्हणजे हा जर मायनर असेल तर दुसरा जो मेजर आहे त्याचा आपल्याला एरिया काढायचा. क्वेश्चन किती सोपा आहे पहा. सो यू हॅव गिवन रेडियस ऑफ सर्कल, रेडियस of circle is equals to, I think 10, right? Sorry, yes, 10 centimeter. Okay, हा काय आहे, हे काय आहे, रेडियस ऑफ द सर्कल. देन यू हॅव गिवन द एरिया ऑफ द सेक्टर, area of a sector of circle. Okay, area of sector is also given. Area of sector is equals to 100 centimeter square. हे गिवन मध्ये लिहितोय आपण. ठीक आहे. आणि पुढे तुम्हाला काय सांगितलंय, फाइंड द एरिया ऑफ इट्स करस्पॉन्डिंग मेजर सेक्टर. त्याचा जो दुसरा सेक्टर आहे, म्हणजे सपोज कसं पहा, आपण हे असं पकडतोय ना, याचा समजा 100 दिलेला आहे तुम्हाला, तर याचा किती असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो वरचा उरला की नाही त्याचा आपल्याला काढायचा. आता कसं काढायचा प्रश्न आहे मोठा, काहीच अवघड नाही.
आपल्याला काय दिलेलं आहे, रेडियस दिले, मग आपल्याला त्या मोठ्या सर्कलचं म्हणजे टोटल सर्कलचा एरिया काढायला काही अडचण नाही. नंतर हे काढलं की याला फक्त काय करा, काढून टाका, मायनस करा, व्यक्तच तुम्हाला तो. ठीक आहे. सो हाऊ टू फाइंड, सो एरिया ऑफ सर्कल इज इक्वल्स टू, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय, पाय आर स्क्वेअर. लक्षात घे मी काय काढतोय, पूर्ण सर्कलचा एरिया काढून पुन्हा या सेक्टरचा मायनस करणार आहे मी त्याच्यातून. ठीक आहे. सो पायची व्हॅल्यू 3.14 इंटू व्हॉट इज रेडियस, रेडियस इज 10, सो स्क्वेअर ऑफ 10. So 3.14 into 100 and now you will get 314 centimeter square. This will be the area of circle. लक्षात घ्या हा एरिया असेल पण कशाचा, सर्कलचा. ओके, नाउ वी कुड फाइंड द एरिया ऑफ सर्कल. आता सर्कलचा काढला तर सेक्टरचा काढूया. मग आता सेक्टरचा एरिया कसा काढता येईल, काय काढायची गरज आहे, आपल्याला दिलाय ना ऑलरेडी. ओके, एरिया ऑफ सेक्टर दिलेला आहे म्हणजे आपल्याला काढायचंच काय, की जो बिगर सेक्टर आहे, ज्याला शब्दच दिलेला आहे, आपल्याला काही विचार करायची गरज नाही, करस्पॉन्डिंग मेजर सर्कल. सो एरिया ऑफ करस्पॉन्डिंग मेजर सर्कल, सेक्टर म्हणावं लागेल, सर्कल कसं, बरोबर. सेक्टर इज इक्वल्स टू, पहा आता इथं काय येणार, एरिया ऑफ सर्कल मायनस समोरचा एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ मायनर सेक्टर असं म्हणतो मी, मायनर सेक्टर. ठीक आहे. सो काय यायला पाहिजे सांगा, एरिया ऑफ सर्कल आहे 314 मायनस 100. सो कॅन आय से 214 सेंटीमीटर स्क्वेअर विल बी द एरिया ऑफ द मेजर सेक्टर. मेजर सेक्टरचा एरिया तुम्हाला किती भेटणार आहे, 214 सेंटीमीटर स्क्वेअर. लक्षात घ्या तुम्हाला याचा एरिया दिलेला आहे, तुम्हाला टोटल सर्कलचा काढायचा, हा बाजूला काढून घ्यायचा, हा जो उरतो ना हा, ठीक आहे, तर त्याचा एरिया भेटला तुम्हाला 214 सेंटीमीटर स्क्वेअर. प्लीज राईट डाऊन द क्वेश्चन, टेक द स्क्रीनशॉट. फॉर्म्युले तुमचे ल नसण्यापेक्षा समजणं जास्त गरजेचं. तुमचे फॉर्म्युले जर समजून तुमचे ल नसतील ना तर ते सोपं जातं तुम्हाला कसं फाइंड आउट करायचं. याला काही वेळेस काही क्वेश्चन आपल्याला त्याच्यावर थोडा विचार करावा लागतो. थिंक फर्स्ट अँड देन सॉल्व, राईट. अशा पद्धतीचे काही क्वेश्चन्स असतात. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा.